नमस्कार महाराष्ट्र संतभूमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत चपराळ पहाडी लाखांदूर जय दुर्गा माता मंदिर इथे. हे मंदिर लाखांदूर ते वळसा रोडवरील चपराळ या गावामध्ये आहे. खूपच पवित्र असा स्थळ हा. या पवित्र स्थळी आपण आज आलो आहोत. तर मित्रांनो, जो तुम्हाला कार पार्किंग एरिया दिसत आहे हा पहाडीच्या थोडा वरती आहे, मध्यस्थ. आणि जो समोर तुम्हाला कळस दिसत आहे तो अजून थोडा वरती जावं लागतो. आणि खालची आम्ही तेवढी शूट केला नाही, कारण मी गाडी चालवत होतो आणि जो माझा मित्र होता तो खूप लहान आहे, पण त्यानं पण तेवढा खास कॅमेरा फिरवला नाही, त्यामुळे खालचा व्हिडिओ काही पूर्णपणे आला नाही. पण मित्रांनो, इथे येण्याचं आज खूप मोठा खास कारण आहे की मातेच्या दर्शनासाठी तर मी येतच असतो, पण आज इथं दर्शन घेण्याचं खूप विशेष कारण आहे की जी आपली महाराष्ट्र संतभूमी यूट्यूब चॅनल आहे ती चॅनल मॉनिटाईज झाली आहे. तर मॉनिटाईज झालेल्या चॅनलसाठी मातेचा आभार मानावा म्हणून इथे मी आज आलो आहो की देवीच्या कृपेने चॅनल मॉनिटाईज झाली, त्यामुळे मी दर्शनासाठी इथे आज आलो. तर जो तुम्हाला कळस दिसत आहे आणि इथं पाण्याचा पिण्याचे स्थळ आहे. सर्वप्रथम कुठल्याही मंदिरात जात असताना थोडं स्वच्छ होऊनच आतमध्ये प्रवेश करावा. तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथे हात पाय धुतो, कारण थोडा शुद्ध होऊन मंदिरात गेलं तर फ्रेशनेस पवित्र असं वाटतो. तर सर्वप्रथम आपण थोडा फ्रेश व्हावा, तेव्हाच मंदिरात प्रवेश करावा. आपण आता मी गेलो देवीच्या दर्शनासाठी आतमध्ये आणि देवीला विनंती केलो की माते, तुझ्या कृपेने तर हे जग चालत आहे आणि मलाही तू मदत खूप करत आहेस आणि माझे चॅनल पण मॉनिटाईज केली आहेस आणि पुढे मदत करत राहशील. तर जे माझे काही काम थोडं लटकलं आहे, ॲडसेन्स अकाउंट जो ॲड्रेस जो व्हेरीफायचा पिन गुगल पिन येणार आहे तो लवकरात लवकर येऊ दे माते, आणि कुठल्या प्रकारचा अडथळा होऊ नको चॅनलसाठी, एवढी विनंती मी मातेला करत आहो. तर आपणही अशा पवित्र स्थळाला भेट द्यावा. मातेची कृपा तर सर्वांवर असतेच, पण स्पेशली जर मातेने आपल्यासाठी काही केलं तर आभार मानावा लागतो. त्यामुळे मी तो आलो. आणि हे आहेत पंडितजी, त्यांनी मला प्रसाद दिला, कुमकुम लावून दिला आणि धागा पण बांधून दिला. मातेची परत विनंती करत आहो. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु
दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। हे माता राणी, सारं काही ठीक कर. तुझ्या कृपेने हे सगळं होऊ शकलं आणि पुढे चांगलेच होत राहू अशी मातेला विनंती. आणि एक प्रदक्षिणा मातेच्या भोवती मारतो आणि परत एकदा मातेला प्रणाम करतो. जय माता दी. मित्रांनो, ज्याने हा व्हिडिओ शूट केला आहे तो हा धम्मदीप. थोडी आमची व्हिडिओ क्वालिटी नॉर्मल आहे, कारण आमच्याकडे एवढा हायफाय पण कॅमेरा नाही, साधा मोबाईल आहे 10-15 हजारचा. त्याने आम्ही हा व्हिडिओ शूट केला आहे. पण व्हिडिओ शूट करण्यामागचं कारण एकच की या मातेने आमच्यासाठी चॅनल मॉनिटाईज करून दिलं, त्यामुळे आम्ही आभार मानण्यासाठी इथं आलो आहोत. तर आम्ही या चॅनलवर भजन, कीर्तन, श्रीमद भागवत कथा, शिवमहापुराण, प्रवचन इत्यादी, गीत गायन वगैरे इत्यादी कार्यक्रम अपलोड करत असतो. त्यामुळे तुम्ही पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल आणि लाईक कराल. आणि इथे ज्यान भक्तांनी मातेचे दर्शन घेतले आणि या स्थळाला भेट दिली त्यांनी पण कमेंटमध्ये सांगाल की आपण कुठल्या जिल्ह्यातून आणि कुठल्या गावातून आहात ते आम्ही कमेंटला लाईक नक्की करू आणि रिप्लाय पण करू. तुम्ही आम्हाला सांगा की इथं भेट दिल्या किंवा नाही, किंवा पुढे देणार असाल तर तसे सांगा. खूपच असा दुर्मिळ स्थळ आहे आणि खूपच सुंदर स्थळ आहे. त्या स्थळाला नक्की भेट द्या. हा श्रीराम मंदिर आहे ती, आणि हा हनुमानजी मंदिर तिथेच. जय हनुमान. मनुष्य मार्तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं. ही आहे माननीय नामदेवजी दिवटे आमदार खासदार यांची समाधी. या खासदार साहेबांनी खूप असा या मंदिरासाठी देणगी दिली आहे आणि या स्थळाला खूपच अशी मदत केली आहे. हा आहे स्वयंपाकगृह. इथं आपण जेवण आणू शकतो. ज्या भक्तांना देवीकडून फायदा झाला किंवा ज्या भक्तांची काही मनोरथ मागलं असते, आशा असते, तर माता आशा पुरवत असतो. त्यामुळे इथं लोक जेवण आणत असतात मातेचा परतफेड म्हणून, उपकार म्हणून किंवा आभार म्हणून. आणि हा असा स्थळ आहे, खूपच चमत्कारी आणि दिव्य स्थळ आहे. या स्थळाला नक्कीच भेट द्याल अशी आशा आहे. आणि तुम्ही कदाचित दिले असाल इथं भेट, ते ज्यांनी इथं भेट दिली आहे या स्थळाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला. आम्ही आता घराकडे प्रस्थान करत आहोत, तर आम्ही खाली उतरत आहोत आता पहाडीवरून. तुम्हाला साखर कारखाना दिसत असेल उंचावरून, जो लाखांदूरचा साखर कारखाना आहे तो. आणि त्याच्या मागेच महाराष्ट्रातील सगळ्यात उंच श्री हनुमानजी महाराजची मूर्ती बनत आहे आपल्या लाखांदूरमध्ये. ती मूर्ती पण तुम्हाला मी इथूनच दूरवरून दाखवत आहे. आणि या व्हिडिओमध्ये शॉर्टकटमध्ये आम्ही माहिती सांगलो आहोत. तर पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा व्हिडिओ घेऊन येऊ तेव्हा संपूर्ण लॉंग व्हिडिओ घेऊन येऊ आणि तुम्हाला संपूर्ण हा एरिया दाखवू. कारण आमच्याकडे खूप वेळ कमी असल्यामुळे आम्ही थोडंफार शूट केला आणि बस मातेचे आभार म्हणून हा व्हिडिओ अपलोड केला आहे. तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की कराल. मित्रांनो, मातेची कृपा तुमच्यावर देखील होईल अशी आशा आहे मातेकडून. तर मित्रांनो,
नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद जो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहू शकलात आणि अशाच प्रकारे आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा.